सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपण स्वामींची भक्ती करतो किंवा तुम्ही जर का तुमच्या कुठल्याही इष्टदेवांची कुलदेवांची जर का भक्ती करत असाल, त्यांचं नामजप करत असाल, तर ते नामजप आपण ज्या देवांचे नामजप केलेले आहेत त्या देवांपर्यंत पोचतं का? कधीकधी आपल्या मनात शंका येतं, कारण आपण अगदी नेहमीच नामजप करत असतो। तर हे आपण नामजप करतो ते देवांपर्यंत पोचतो का नाही पोचत, किंवा पोहोचत असेल तर त्याचे संकेत कुठले? हे संकेत तुम्हाला मिळतात का? या संकेताने तुमचं मन शांत होतं का? तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। आता जर का तुम्ही स्वामींचं किंवा इतर कुठल्याही देवांचा नामजप करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं ज्या वेळेपासून तुम्ही नामजप करायला अखंड नामजप करायला सुरुवात केली, अगदी नित्यनियम नामजप करता, आणि पहिले बघा त्याच्या आधी तुमची मनस्थिती कशी होती हे तुम्हाला माहिती आहे। ज्या वेळेला आपण नामजप करत नाही तर मन आपलं अस्थिर असतं, आणि ज्या वेळेला आपण आपल्या देवांचं आपल्या गुरूंचं ज्या वेळेला नामजप करायला लागतो त्यावेळेला आपलं मन स्थिर झालेलं आहे का हे तुमच्या लक्षात येतं का, की तुमचं मन स्थिर झालंय का? जर का तुमचं मन स्थिर झालंय, ज्या वेळेला तुम्ही नामजप करायला बसल्या त्यावेळेला तुम्हाला बाकी इतर कुठलेही विषय आठवत नाही, कुठलेही विचार येत नाही, तर समजून जा की तुमचं मन शांत झालंय, तुमचं चित्त एकाग्र झालेलं आहे, गुरूंपर्यंत तुमचं हे नामजप पोचत आहे। हे पहिलं लक्षण आहे। असे खूप लक्षणं आहेत, खूप संकेत आहेत। काही संकेतच मी तुम्हाला सांगते। ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अतिशय त्रास असतो, मग तो आपला दुश्मन जरी असेल आणि त्याला खूप त्रास होत असेल, खूप अडचणीत असेल, आणि आपली तीव्र इच्छा होते की त्या व्यक्तीला अगदी त्या अडचणीतून बाहेर काढणं, त्याला अगदी आवर्जून जाऊन मदत करणं, असं जर का तुम्हाला वाटत असेल तरी पण समजा की हे जे तुम्ही नामजप करता ह्याने तुमच्या मनातले तुमच्या डोक्यातले विचार बदलता, तुम्ही स्वतः बदलता, तुम्ही इतरांसाठी चांगले विचार करता। तर समजून जायचं आहे की हे सुद्धा एक शुभ संकेत आहे, आणि नामजप हे आपल्या गुरूंपर्यंत आपल्या देवांपर्यंत पोचतं। अगदी रोज उठल्यानंतर आपण ज्या वेळेला दिवाबत्ती करतो आणि पूर्ण घर आवरून घेतो किंवा काहीही गोष्टी असतील ते झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला जास्तीत जास्त देवाकडे बसू, देवांची भक्ती करू, नामजप करू, ह्या सर्व गोष्टी देवांच्या आधारित, म्हणजे ज्या काही देवांच्या भक्तीसाठी आहेत त्या गोष्टी करायला वाटणं, अगदी मनातून आवाज येणं, तर समजून जायचं की हे सुद्धा एक शुभ संकेत, आणि नामजप आपल्या गुरूंपर्यंत आपल्या देवांपर्यंत पोचतं हे सुद्धा हे तसेच संकेत आहे। अगदी उठता बसता डोळे बंद केले, डोळे उघडले तरी पण आपले गुरु किंवा आपले देव आपल्या डोळ्यासमोर येतात, सतत त्यांचं नाव आपल्या मनात ओठावर येतं, त्यांची मूर्ती त्यांचे फोटो आपल्या डोळ्यासमोर दिसत असतील तरी पण समजा की आपला जो आपण नामजप करतो तो देवांपर्यंत पोचतो। आवाजात एक गोडवा निर्माण होणं, किंवा अगदी समोरच्याला व्यवस्थित समजून घेणं, किंवा अगदी शांततेत काही गोष्टी ऐकून घेणं, असं जर का तुमच्याकडून होत असेल, चिडचिड होत नसेल, अगदी शांतरित्या सर्व काही निर्णय घेता, सर्व काही ऐकता समोरच्याचं, असं जर का तुमच्याबरोबर होत असेल तर हे सुद्धा एक शुभ संकेत आहे, आणि नामजपाचा हा तुमच्यावर परिणाम झालेला आहे। आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला हवे तसे यश मिळणं, आपल्या मेहनतीला यश मिळणं, आपल्याला हवे तसे सर्व काही आपल्या मनासारखे घडणे, हे सुद्धा नामजपाचं एक लक्षण आहे। एखादी व्यक्ती तुम्हाला असं म्हणत असेल, अरे तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो, किंवा आपल्याजवळून त्या व्यक्तीला उठूसं वाटत नाही, सतत आपल्या संपर्कात राहावं असं वाटत असेल, तर हे सुद्धा एक नामजपाचंच आपल्यावर झालेले परिणाम आहेत, हे शुभ संकेत आहेत। असे सर्व संकेत, ह्याच्यापेक्षा जास्त संकेत तुम्हाला जर दिसत असतील तर समजून जा आपण जो नामजप करतो तो आपल्या देवांपर्यंत पोचत आहे। उपाय टोटके हे सर्व करण्यापेक्षा जास्तीत जास्त नामजप केलं तर आपल्या आयुष्यातले सर्व संकट दूर होतात, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।